नमस्कार, मी दीपाली. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. श्री स्वामी समर्थ. बघा, बऱ्याच घरांमध्ये बऱ्याच लोकांचा असा प्रश्न असतो की भरपूर आम्ही स्वामी सेवा करतो तरीही आमचे प्रश्न का सुटत नाही, किंवा भरपूर जणांना ग्रहदोष असतात, त्याचप्रमाणे पितृदोषाची समस्यासुद्धा असते, त्याचप्रमाणे वास्तुदोष असतात. असे कुठल्या ना कुठल्या कारणामुळे बऱ्याच व्यक्तींच्या जीवनामध्ये संकटे असतात आणि लक्ष्मी भरपूर असूनही कर्जबाजारीपणा येतो किंवा घरात सुख समाधान शांती नसते. तर असे भरपूर समस्या असतात, आजार असतात बऱ्याच घरांमध्ये. तर आजच्या भागामध्ये अशा 5 गोष्टी आपण बघतो आहे ज्या की आपण दैनंदिन जीवनामध्ये चुकीच्या पद्धतीने करतो, त्याच आपण टाळल्या पाहिजे. त्याच 5 गोष्टी कोणत्या ते आता आपण बघूया. बघा, घरामध्ये जर अशुभ काम होत असेल, म्हणजे चुकीच्या पद्धतीने जर कामे होत असतील, तर देवदेवतांची अवकृपा होते असं म्हणतात. कुटुंबाला दुर्भाग्याला सामोरे जावे लागू शकते. सारखी पैशाची चणचण भासते आणि कर्जाचा डोंगरही वाढतच जातो. बघा, आपल्या शास्त्रामध्ये काही अशुभ कामे सांगितली आहेत, जी म्हणजे अशी कामे जी आपण चुकीच्या पद्धतीने करतो आणि त्यामुळेच आपले ग्रहदोष वाढतच जातात आणि त्यामुळेच या सर्व अडचणी आपल्याला येतात. बऱ्याच घरांमध्ये काही व्यक्ती अशा असतात की ज्या जेवण झाल्यानंतर उष्टे ताट तसेच सोडून उठून निघून जातात. मग त्यावर अन्नपूर्णा देवी रुष्ट होतात. अन्नपूर्णा ही अन्नाची देवी आहे आणि तिची जर का अवकृपा जर झाली तर भिकेचे डोळाळे लागतात. आणि जिथे अन्नपूर्णा माताच नाही, तिथे लक्ष्मी माता सुद्धा येत नाही. म्हणूनच अन्नपूर्णा मातेसोबत महालक्ष्मी देवींचा सुद्धा कृपाप्रसाद आपल्याला मिळत नाही. त्यामुळेच कधीही जर तुम्हाला जेवण आवडलं जरी नाही, तरी चुकूनही अन्नाच्या ताटावरून आपल्याला उठून जायचं नाही किंवा रागामध्ये कधीच जेवण करायचं नाही. जेवताना रडायचं नाही, जेवताना चिडचिड भांडणे करायची नाही. शांततेत जेवून घ्यायचं, पूर्ण ताट आपलं संपवायचं आणि आपल्याला लागेल तेवढंच अन्न आपण ताटामध्ये वाढून घ्यायचं. त्याचप्रमाणे दुसरी चुकीची गोष्ट आपण अशी करतो की बघा, घराच्या बाहेर चप्पल बूट आपले कधीही उलटे पडलेले असू नयेत. यामुळे शनिदोष वाढतात आणि त्याचबरोबर शनिदोष वाढले तर घरात कटकट वाढतात आणि शांतता राहत नाही. बघा, प्रत्येक घर हे ऑर्गनायझर्स असलं पाहिजे. प्रत्येक घराच्या बाहेर किंवा घराच्या लॉबीमध्ये कोपऱ्यामध्ये तिथे चप्पल स्टँड असतं. पण बरेच जण काय करतात की घाईघाईमध्ये त्या स्टँडमध्ये चप्पल न ठेवतात असेच काढून बाहेरच काढून मग घरामध्ये जातात. तर एखाद्याचा पाय लागला तर ते उलटी पडू शकतात. तर अशाने महालक्ष्मीसुद्धा घरामध्ये येत नाही. बघा, की सकाळी संध्याकाळच्या वेळी महालक्ष्मी घरात येत असते आणि त्याचवेळी जर का चप्पल बूट आपले तिथे अस्ताव्यस्त पडलेले असले तरी महालक्ष्मीसुद्धा घरात येत नाही. पैशांचीसुद्धा चणचण भासते. त्याचप्रमाणे आपले ग्रहदोषसुद्धा वाढतात. शनिदेवाचा सुद्धा कोप होतो. म्हणूनच शनिदोषसुद्धा वाढतात आणि पर्यायाने सर्वच गोष्टी बिघडत जातात. खरं पाहिलं तर आपली जी घराची मेन चौकट आहे, मेन दरवाजा आहे, त्याच्या जवळपास चप्पल स्टँडसुद्धा असू नये. कारण तिथून लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. जर जागा कमी असेल तर आवर्जून फक्त चप्पल बूट तुमचे उलटे पडलेले असायला नको, एवढंच यातून मला सांगायचं आहे. त्याचप्रमाणे तिसरी गोष्ट जी आपल्याला पाळायची आहे ती म्हणजे अशी, की रोज सकाळ संध्याकाळ आपल्याला घराची स्वच्छता ठेवायची आहे. म्हणजे बघा, सकाळी आपण उठल्याबरोबर आपल्या हातात पहिले आपण लक्ष्मी घ्यायची, म्हणजेच झाडूला आपण हातात घ्यायचं. सकाळी उठल्याबरोबर आपल्याला पहिले पूर्ण घर आणि दार, अंगण आपल्याला स्वच्छ करायचं असतं. ह्याने काय होतात, की आपले जे पित्र असतात बघा, जुने लोक जे होते ते असे म्हणायचे, की आपल्या दारासमोरून आपले पित्र जात असतात. त्यामुळे आपण अंघोळ करून शुचिर्भूत होण्याआधी आपलं जे अंगण असतं, दार असतं, घर असतं, ते आपल्याला पारसं ठेवायचं नसतं. ते झाडून घ्यायचं असतं आपल्याला. आणि अंगण आपल्याला स्वच्छ झाडून घेतल्यानंतर, सडा रांगोळी काढल्यानंतरच मग आपल्याला आपलं दिनचर्या चालू करायचं असतं. चौथं काम जे आपल्याला आवर्जून लक्षात ठेवायचं आहे ते असं, की बघा, आपल्या संस्कृतीमध्ये सणावारांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तर सणवार आले की आपल्याला आपलं पूर्ण घर आतून बाहेरून स्वच्छ करायचं आहे. जे काही जाळे वगैरे असतील, म्हणजे अलक्ष्मी घरात असेल, तर ती आपल्याला पहिले स्वच्छ करायची आहे. प्रत्येक कानाकोपरा स्वच्छ करून, स्वच्छ पुसून, धुवून, झाडून आपल्याला घ्यायचं आहे. सर्व प्रकारची अपवित्रता आपल्याला दूर करायची आहे. त्याचप्रमाणे बघा, की घर पवित्र करण्यासाठी गोमूत्राचा आपल्याला जास्तीत जास्त वापर करायचा आहे. घरात गोमूत्र वापरण्याचे भरपूर फायदे आहेत. ते मी तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही. पण घरामध्ये बऱ्याचदा पाहुणे येतात, बाहेरची मंडळी येतात. तर आपल्याला सांगता येत नाही, की त्यांना सुतक आहे का? किंवा कुठल्या-कुठल्या रस्त्याने ते आलेले असू शकतात. आपल्याला माहिती नसतं. काय दोष ते घेऊन आलेले असतील, आपल्याला माहिती नसतं. त्यामुळे माहिती नसलेल्या गोष्टीचे दोष लागत नाहीत. परंतु गोमूत्राचा आपण दररोज वापर करावा. सर्व ठिकाणी आपल्याला गोमूत्र जरूर शिंपडायचं असतं. त्यामुळे घराचे पावित्र्य राखल्या जाते आणि घरामधून अलक्ष्मी बाहेर निघून जाण्यास मदत होते. त्याचप्रमाणे 5वी जी चूक आपण करतो, जी की आपल्याला आवर्जून टाळायची आहे, ती म्हणजे अशी,
की बरेच जण अंथरुणावर बसून काम करत असतात. बघा आता वर्क फ्रॉम होम चालू असल्यामुळे बरेच जण घरात बसूनच काम करतात. त्यामुळे उठायचं वगैरे जिवावर येतं आणि त्यामुळे आपण जेवणसुद्धा अंथरुणावरच करतो. ही सर्वात चुकीची गोष्ट आहे, जी की तुम्हाला कटाक्षाने पाळायची आहे. कधीही जेवण अंथरुणावर बसून करायचं नाही. अंथरुणावर जेवण करणे हे सर्वात अशुभ मानले गेलेले आहे आणि तसे केल्याने राहूचे दोष वाढतात आणि त्याचमुळे अचानक धनहानीचे योग जुळून येतात. बघा बऱ्याच घरांमध्ये असं असतं की हत्तीसारखा पैसा घरामध्ये येतो, पण अचानक तो जातो सुद्धा. तर तसं घडू नये म्हणून ह्या छोट्या-छोट्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. या सर्व गोष्टींना शास्त्र आधार आहे आणि म्हणूनच आपल्याला कटाक्षाने ह्या गोष्टी पाळायच्या आहेत. बघा ह्या गोष्टी जर आपण पाळत नसाल तर लक्ष्मीचा तिथे वास राहणार नाही. लक्ष्मीचा वास नाही राहिला तर धनाची हानी होईल, संपत्ती टिकणार नाही आणि त्याचमुळे वादविवादसुद्धा वाढतील आणि पर्यायाने सर्व घराचीच अशांती वाढेल. तर म्हणूनच ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आहे, ह्या छोट्या मुलांपासून शिकवायला सुरुवात करा. म्हणजे चांगल्या सवयीसुद्धा त्यांना लागतील आणि घरामध्ये शांतीचे वातावरणसुद्धा नांदेल. तर ह्या छोट्याशा गोष्टींवर आजचा हा एपिसोड होता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवा म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोहोचवता येईल. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.